कन्यानं आरक्षण दिलंय तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे, मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात, आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही तर म्हणलो नाही. भेद पेत नसतो. ती शहाणपणा शिकायचा नाही. गप बसलेलो आहेत म्हणून गप येत. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळन. हो, काही बोलता. माझाडेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकलं दांडकीने तुम्हाला, मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात. आणि मग तुम्ही निजामाच्या जनारा संभळणारे बनलात, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात. चला व्हा माघारी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलता येतं सगळ्याला, मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30-30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करो आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तवा गुलामीच होती, तवा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर बाण हाणला बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतात, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसतात. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खप पाडायचे. तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत येत, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करतात. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना, तेव्हा ते मराठ्या संगत नीट वागायला सुरू करते. कळाला डाव ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव, गुलामी, आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गप जरी बसले ते आपल्या मीडियात बोलते जाहीर, आणि लोकात म्हणतात चुकलं बरं का, इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते, आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो, इथून पुढं जीव बोलन त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाण आहेत. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. समजा
माळ्याचा सगळ्या दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीवणी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तुम्ही मला नीट होऊन द्या रे, मी नीट व्हायना रे. मग शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला मेले पक्का आहे. लावले का नाही 150 पावणे 200 कामाला? लावले का नाही रे? नुसते तज्ञाला घेऊन बसत येत. याला काय झालं त्याला काय झालं, ते कस काय बसलं, हे कस काय बसलं. कुळातच कम घेतले, बिगर कुळाचे कम घेतले, सगळं गॅजेटच कम लावलं आणि मग मराठीत आत गेले. आत नाही जातात का? बाहेर तरी कवर ठेवतो होय ना, बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलन त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक ध्यानात घ्यायचा, आज घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा, हे आत्ताशी आपल्या डोक्यात आलंय. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो, मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही? ओबीसीवर अन्याय नाही, याची लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागा लागा जायचं. ओबीसी इथून पुढे बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं, आता इथून पुढं लक्षात ठेवा, समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ, बाकीच्या नेत्याने काही, बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं? उगाच सगळ्याला चिंगरीतो आपण बी. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात, बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, सगळ्या धनगराचा संबंध नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढं जो जातीचा बोल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा, आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार, कुंभार, ढोवार काजी असते, धोबी, परी, नावी, जेवढे या उगाच गव्हासारची किडे रागड्याच कामी नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेतात, ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आहे हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो,